Hello, good morning to everyone. Now, in last lecture, we have to discuss about the diversion and what is the diversion. Now, and also discuss about the physical significance of the diversion. Okay, so next we will discuss about that is the proof that diversion is defined as the net outward flux per unit volume. Okay, now let us consider the flow of electric flux through a rectangular parallelepiped of side dx, dy, dj in three dimensions. That is this is side dx, this is side dy, and this side dj. Okay, now consider fx, fy, fj be the components of electric flux f along the xyz direction. Suppose we consider a parallelepiped. Okay, the parallelepiped having the axis is the x, here the y, here the j. This parallelepiped having the side is the dx, another side is the dy, and another side is the dj. Okay, another side is the dj. Consider fx, fy, and fj be the component of electric flux f along the xyz direction. Suppose we consider fx is the vector component along the x direction, fy vector component along the y direction, and fj vector component along the z direction. Next, consider fx be the average flux. Consider fx be the average flux along x direction through phase A B C D through phase A B C D. That is the fx flux be the average flux along the direction through phase A B C D. Therefore, flux entering plus entering through entering through phase A B C D. या फ्लक्स that is this is the A B C D. सपोज आता या फेज ए बी सी डीमधून जाणारा मग फ्लक्स किती राहील, दॅट इज एफ एक्स इंटू एरिया काय आहे डी जे आणि डी आणि टी वाय. जर सपोज तुम्हाला माहिती आहे व्हॉट इज दी फ्लक्स मी नंबर ऑफ लाईन पासिंग थ्रू दी एरिया. सपोज आपण हा एक सरफेस घेतला, यातून मोर नंबर ऑफ लाईन पास होत आहे आणि हा एरिया आहे डी एस. तर फ्लक्स काय लिहितो, फ्लक्स इक्वल टू ए डॉट डी एस. फ्लक्स इक्वल टू ए डॉट डी एस. ए इज दी number of line of vector and ds is the area of surface. Similarly, या फेज ए बी सी डीमधून टोटल नंबर ऑफ फ्लक्स पास होत आहे एफ एक्स. मग जर किती या फेजमध्ये किती एंटर करत आहे, दॅट इज फ्लक्स एंटरिंग थ्रू दी फेज ए बी सी डी इज डिनोटेड बाय एफ एक्स इंटू एरिया. तर ए बी सी डीचा एरिया काय आहे, हा एरिया डी जे आहे आणि हा एरिया किती आहे डी वाय आहे. म्हणून टोटल नंबर ऑफ दी फ्लक्स एंटरिंग थ्रू दी फेज ए बी सी डी इज दी एफ एक्स इंटू डी जे इंटू डी वाय, वेअर डी वाय अँड डी जे इज दी एरिया ऑफ फेज ए बी सी डी. नंतर नेक्स्ट दी एस कंपोनंट
of the flux is changing is changing at the rate is the del fx by del x along the x direction. जर आपण कन्सिडर केला इथे फ्लक्स इथे एफ एक्स एंटर झाल्यानंतर तो जसा जसा समोर जाईल जसा जसा चेंज होईल तो किती राहील दॅट इज डेल एफ बाय डेल एक्स. म्हणजे इथला जो फ्लक्स होता तो एफ एक्स होता ॲव्हरेज फ्लक्स. जर हा प्लस एका पोझिशनवरून दुसऱ्या पोझिशनवर जात आहे दॅट इज दी ॲज कंपोनंट ऑफ दी फ्लक्स इज चेंजिंग. तो किती चेंज होईल अलॉंग दी डिस्टन्स. हे डिस्टन्स किती आहे डी एक्स. पर्टिक्युलर डिस्टन्सला चेंज होईल दॅट इज वी कॅन बी डिनोटेड बाय डेल एफ एक्स बाय डेल एक्स. ओके देअरफॉर दी टोटल change in as component through dx will be the total distance dx ला किती राहील मग चेंज इन ॲज कंपोनंट दॅट इज डोल एफ बाय डोल एक्स इंटू डी एस. नेक्स्ट the average as component of flux through phase PQRS will be. okay आता that is the flux going from phase ABCD to PQRS. इथे जर ॲव्हरेज फ्लक्स होता तो होता एफ एक्स. जेव्हा हा फ्लक्स इकडे जात होता तर तो टोटल किती होता डेल एफ बाय डेल एक्स इंटू डी एक्स. मग इथे जेव्हा येईल जेव्हा जो फ्लक्स पी क्यू आर एसमध्ये येईल तेव्हा तो किती राहील हा फ्लक्स प्लस हा फ्लक्स. इथे एफ एक्स होता इथे होता एफ एक्स प्लस डोल एफ बाय डोल एक्स डी एक्स होता. मग इथं जेव्हा तो फ्लक्स पी क्यू आर एसमध्ये एंटर करेल त्यावेळेस तो किती राहील हा प्लस हा दॅट इज वी गेट एफ एक्स प्लस डोल एफ बाय डोल एक्स इंटू डी एक्स. मग पी क्यू आरमध्ये टोटल फ्लक्स किती भेटला एफ एक्स प्लस डोल एफ बाय डोल एक्स इंटू डी एक्स. कारण की फेज ए बी सी डीमध्ये ॲव्हरेज फ्लक्स एफ एक्स होता. जसा जसा जो चेंज होत होता विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स तो आपल्याला भेटला होता डोल एफ बाय डोल एक्स इंटू डी एक्स. मग जेव्हा हा फ्लक्स एंटर होईल त्यावेळेस तो फेज ए बी सी डी थ्रू टू पी क्यू आर एस एंटर होत आहे तर तो टोटल फ्लक्स किती राहील मग एफ एक्स प्लस डोल एफ बाय डोल एक्स इंटू ओके. सो नेक्स्ट the flux living through the phase PQRS will be Fx plus dou Fx by dou x into ds into dy dvj. नाऊन ज्यावेळेस फ्लक्स ए बी सी डी फेजमध्ये एंटर होत होता तेव्हा तो किती होता एफ एक्स होता. ज्यावेळेस जो जसा जसा फ्लक्स डिस्टन्सवर चेंज होत होता तो किती होता डोल एफ बाय डोल एक्स इंटू डी एक्स होता. आणि ज्यावेळेस जो फ्लक्स पी क्यू आर एक्समध्ये एंटर झाला तो होता एफ एक्स प्लस डोल एफ बाय डोल एक्स इंटू डी एक्स. जर तो फ्लक्स जर तो फ्लक्स लिव्हिंग झाला पी क्यू आर एसमध्ये तर तो किती राहील एफ एक्स प्लस डोल एफ बाय डोल एक्स इंटू डी एक्स. कोणत्या एरियामधून बाहेर पडत आहे पी क्यू आर फेजचा. तर पी क्यू आर फेजचा एरिया काय आहे हे डी जे आहे आणि हे डी वाय आहे. देअरफॉर इंटू डी जे डी वाय इंटू डी जे डी वाय. मग किती फ्लक्स बाहेर पडत आहे तो देअरफॉर दी फ्लक्स लिव्हिंग थ्रू दी फेज PQRS will be Fx plus dou F by dou x ds into dy
dj. Therefore net outward along x direction इक्वल टू, मग टोटल एक्स डायरेक्शनला फ्लक्स किती चेंज होत आहे, दॅट इज लिव्हिंग फ्लक्स मायनस एंटरिंग फ्लक्स, दॅट इज नेट आउटवर्ड फ्लक्स अलॉंग दी एक्स डायरेक्शन, नेट आउटवर्ड फ्लक्स अलॉंग दी एक्स डायरेक्शन. मग टोटल फ्लक्स किती चेंज होत आहे, दॅट इज लिव्हिंग फ्लक्स मायनस एंटरिंग फ्लक्स. लिव्हिंग फ्लक्स किती आहे, एफ एक्स डोल एफ बाय डोल एक्स इंटू डी एफ इंटू डी जे डी वाय. आणि एंटरिंग फ्लक्स किती होता, एंटरिंग फ्लक्स होता एफ एक्स इंटू डी वाय डी जे. एंटरिंग फ्लक्स किती होता, एफ एक्स इंटू डी वाय डी जे. एफ एक्स इंटू डी वाय डी जे मायनस एफ एक्स इंटू डी एस डी वाय डी जे कॅन्सल. वी गेट डी डोल एफ बाय डोल एक्स डी वाय डी जे. एफ एक्स इंटू डी जे डी वाय कॅन्सल. हे झालं तर राहिलं बाकी काय, डेल एफ बाय डोल एक्स इंटू डी एस डी वाय डी जे. म्हणून डी ओके, दॅट इज दी नेट आउटवर्ड फ्लक्स अलॉंग दी एक्स डायरेक्शन भेटलं डोल एफ बाय डोल एक्स. वी नो दॅट डी एस डी वाय डी जे इज दी टोटल वॉल्यूम इज डी व्ही, वेअर डी व्ही इक्वल टू डी एस डी वाय डी जे. इट इज दी टोटल वॉल्यूम. जर नेट आउटवर्ड फ्लक्स अलॉंग दी एक्स डायरेक्शन डोल एफ बाय डोल एक्स डी एस डी व्ही भेटत असेल, तर सिमिलरली नेट आउटवर्ड फ्लक्स अलॉंग वाय डायरेक्शन काय भेटेल, वाय डायरेक्शन इज डी डोल एफ बाय डोल एक्स डोल एफ बाय डोल वाय डी वाय इंटू डी व्ही, डोल एफ बाय डोल वाय डी वाय इंटू डी व्ही. देअरफॉर सिमिलरली नेट आउटवर्ड फ्लक्स अलॉंग जे डायरेक्शन विल बी काय भेटेल, डोल एफ जे इंटू डी व्ही. देअरफॉर नेट आउटवर्ड फ्लक्स थ्रू complete parallel rectangular of volume dv will be. तो वॉल्यूम कंप्लीट किती भेटेल, अलॉंग दी एक्स ॲक्सिसची व्हॅल्यू आहे डोल एफ बाय डोल एक्स इंटू डी व्ही प्लस डोल एफ बाय डोल वाय इंटू डी व्ही प्लस डोल एफ जे बाय डोल जे इंटू डी व्ही. हियर डी व्ही इज कॉमन, वी गेट ब्रॅकेट डोल एफ बाय डोल एक्स प्लस डोल एफ बाय डोल वाय प्लस डोल एफ जे बाय डोल जे इंटू डी व्ही. That is the here the suppose we consider. Okay, now next is the therefore net flux per unit volume, that is net flux पर युनिट वॉल्यूम. जर ह्याच्या खाली घेतलं, सपोज आपण टोटल फ्लक्स डी फायने डिनोट केलं, दॅट इज डी फाय बाय डी व्ही इक्वल टू डेल एफ बाय डेल एक्स प्लस डेल एफ बाय डेल वाय प्लस डेल एफ बाय डेल जे. देअरफॉर जर हा सपोज वॉल्यूम जर खाली गेला, तर तुम्ही काय म्हणू शकता, नेट फ्लक्स पर युनिट वॉल्यूम. हा वॉल्यूम जर इकडे लेफ्ट हँड साईडला डिनॉमिनेटरमध्ये गेला, तर वी से दॅट दी नेट फ्लक्स पर युनिट वॉल्यूम, दॅट इज वी गेट डोल एफ बाय डोल एक्स डी एस डोल एफ बाय डोल वाय प्लस डोल एफ जे बाय डोल जे. Therefore we written as divergence of f bar is del f by del x plus del f by del y
प्लस डेल एफ बाय डेल झे हेच प्रूव्ह.